नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये फ्लॉवरची रस्साभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही फ्लॉवरची रस्साभाजी तुम्ही पाहू शकता, अगदी छान मस्त ग्रेव्हीदार अशी झालेली आहे, पण करायला अगदी सोपी अशी आहे. ही रस्साभाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता, चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता. तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. तर ही फ्लॉवरची भाजी अगदी छान झणझणीत अशी होते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला एक कमेंट नक्की करा. तुम्ही दिलेल्या कमेंटमुळे मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तर इथे पहा, अगदी छान अशी ही आपली फ्लॉवरची जी रस्साभाजी आहे अगदी मस्त अशी झालेली आहे. ग्रेव्हीदार अशी ही भाजी बनून तयार होते. अशा पद्धतीनं एकदा तुम्ही फ्लॉवरची रस्साभाजी नक्की ट्राय करा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे हा मी फ्लॉवरचा एक गड्डा घेतलेला आहे. तर बघा, साधारण हा पाव किलो होईल इतका फ्लॉवर आहे. आता आपण ह्याचे फ्लॉवरचे जे तुरे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे. फ्लॉवर आधी चेक करायचा व्यवस्थित. फ्लॉवरमध्ये अळी असते, त्यामुळे आपण हा फ्लॉवर व्यवस्थित असा साफ करून घेणार आहोत. तर ते फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे आपण ठेवणार आहोत, अजिबात जास्त बारीक करायचं नाही. तर ह्या साईजमध्ये संपूर्ण फ्लॉवर मी व्यवस्थित असा नीट करून घेतलेला आहे. तर फ्लॉवर आधी आपण थोडा उकडून घेणार आहोत. तर त्यासाठी तांब्यावर पाणी मी उकळत ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, एक अर्धा चमचा होईल इतकं. आणि हा फ्लॉवर आपण संपूर्ण आता ह्या पाण्यामध्ये 1-2 मिनटं होईल इतका उकडून घेणार आहोत. जास्तही उकडायचं नाही आहे, फक्त साधारण 1-2 मिनटं होईल इतका हा मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत. तर मिठाच्या पाण्यामध्ये 2 मिनटं आपण हा फ्लॉवर शिजवल्यामुळे तो स्वच्छ होतो आणि अगदी छान मऊ होतो. त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून आपण ह्याला एका चाळणीवरती गाळत ठेवणार आहोत. तर एका कढईमध्ये मी आता 2 चमचे धने घेतलेले आहेत. अगदी मंद आचेवरती आपण हे धने खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर धने भाजून झालेले आहेत. यामध्ये आता काही खडे मसाले घालायचे. 2 मिरी, 2 छोटे दालचिनीचे तुकडे, 2 लवंग घेतलेले आहेत, 1 चक्री फूल घेतलेलं आहे. आणि आता हे आपण ह्याच धन्यांमध्ये व्यवस्थित असं खरपूस भाजून घेणार आहोत. तर हे आपण मसाल्यासाठी वापरणार आहे. तर इथे हा जे खडे मसाले आणि धने आहेत ते भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आणि मीडियम आकाराचा 1 कांदा उभा स्लाईसमध्ये मी चिरून घेतला होता. तर तो कांदा आपण या तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर इथे कांदा बऱ्यापैकी मऊ झाला. आता यामध्ये 1 मीडियम आकाराचाच टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तोही आपण या कांद्यासोबत अगदी मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घेतलं होतं, सुकं खोबरं, तेही आपण यामध्येच परतून घेणार आहोत. तर हा सर्व मसाला छान असा भाजला गेला पाहिजे. मसाला छान भाजला गेला तर भाजीला चव अगदी छान येते. तर हा संपूर्ण मसाला व्यवस्थित असा भाजला गेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये धने आणि खडे मसाले आधी आपण बारीक करून घेणार आहोत. तर याची आपण पावडर करून घ्यायची. सर्वच मसाल्यांसोबत जर हे आपण वाटायला गेलो तर पटकन बारीक होत नाही, त्यामुळे आधी हे सर्व बारीक करून घ्यायचं. आणि यामध्ये आत्ता भाजलेले कांदे, टोमॅटो, खोबरं हे सर्व जिन्नस आहेत ते आता यामध्ये घालून अगदी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर लागेल असं पाणी घालून या मसाल्यामध्ये आपण बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मसाला आपला तयार आहे. आता आपण उकडलेला जो फ्लॉवर आहे तो थोडासा फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा होईल इतकं तेल घेतलं होतं. तेल छान गरम झाल्यानंतर उकडलेला फ्लॉवर आपण नितळत ठेवला होता, तो संपूर्ण फ्लॉवर आता ह्या तेलामध्ये आपण असा परतत राहणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनटानंतर फ्लॉवर छान परतून झालेला आहे. आता फोडणी करायला घेऊया. तर त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे होईल इतकं तेल घालून घेतलं, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान फुलल्यानंतर आपण आता यामध्ये करून घेतलेली मसाल्याची पेस्ट आहे ती संपूर्ण घालून घेतली. आणि आता हा मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतत राहायचा आहे. आणि खमंग असा हा मसाला आहे तो भाजून आपण ह्या तेलामध्ये घेणार आहोत. तर तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला असाच परतत राहणार आहोत. तर इथे पहा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, मसाला छान भाजून झालेला आहे. तर आता यामध्ये पाव चमचा
हळद घालून घेतली, 1 चमचा गरम मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचा होईल इतका किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे। तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये अजून ॲड करू शकता। हे मसाले व्यवस्थित असे आता ह्या मसाल्यांमध्ये आपण परतून घेणार आहोत। तर मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता इथे मी 1 चमचा घरचं लाल तिखट घातलेलं आहे आणि कलरसाठी 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। लाल तिखटाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर लाल तिखट घातल्यानंतर आता मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि मसाला जळू नये ह्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी आता ह्या मसाल्यांमध्ये वापरलेलं आहे। तर व्यवस्थित असा मसाला आपण शिजवून घेणार आहोत। तर हा मसाला जितका छान शिजला जाईल तितका आपल्या भाजीला छान चव येते। त्यामुळे मसाला व्यवस्थित असा परतला गेला पाहिजे। आता मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित परतली गेली आणि आता यामध्ये आपण फ्लॉवर तेलामध्ये परतून घेतला होता। अगदी छान मस्त असा तो शिजलेला आहे। आता जास्त शिजवण्याची काही गरज नाही, फक्त हा फ्लॉवर आहे ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा, जेणेकरून फ्लॉवरमध्ये मसाला अगदी छान भरला जाईल आणि फ्लॉवरची चव आहे ती अगदी छान लागेल। यासाठी फ्लॉवर आपण ह्या मसाल्यांमध्ये 1-2 मिनटासाठी परतत राहणार आहोत। ह्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर अगदी कडकडीत गरम झालेलं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तर पाणी कितपत आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। म्हणजे जितकी भाजी तुम्हाला दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे तर तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर इथे पहा अगदी भाजी आपली छान दाटसर अशी झालेली आहे, मस्तच। तर आता यावरती आपण एक ताट झाकून ठेवूया आणि मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला छान असं शिजू देणार आहे। तर साधारण 1-2 मिनटानंतर पहा मस्त असे भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजीमध्ये मसाला आहे तो व्यवस्थित शिजला गेला तर भाजीला चवही अगदी अप्रतिम अशी येते। तर इथं आपली ही भाजी बनवून तयार आहे। फ्लॉवर उकडल्यामुळे आणि नंतर तो भाजून घेतल्यामुळे अगदी छान शिजला जातो, त्यामुळे मसाल्यांमध्ये एक्स्ट्राचा फ्लॉवर शिजवण्याची काही गरज नाही। तर आता यामध्ये आपण फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर वरून घालायची, जेणेकरून ती भाजीमध्ये हिरवीगार राहते आणि त्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये व्यवस्थित असा उतरला जातो। तर भाजी आपली इथं फ्लॉवरची तयार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करा, खूप छान होईल याची मला खात्री आहे। जर काही करायचा कंटाळा आला असेल तर फ्लॉवरची एकच भाजी करून तुम्ही भातासोबतही आणि भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता। तर आजची आपली ही फ्लॉवरची भाजी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि प्लीज एक छान कमेंट तुमची येऊ दे, जेणेकरून मला छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल। व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात आधी त्या तुम्हाला पाहता येतील। तर पुन्हा भेटू अशा चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपींसोबत, स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।